नमस्कार. 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या कामाला वेग आला असून 4 मे 2026 रोजी पुणे येथे एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने या बैठकीत केवळ निवेदन दिले नाही, तर पुराव्यासह 16 प्रमुख मागण्यांचे ऐतिहासिक सादरीकरण केले. आयोगाच्या अध्यक्षा जस्टिस रंजना देसाई आणि सदस्य सचिव पंकज जैन यांनी या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. या 16 मागण्या कोणत्या आहेत आणि कर्मचाऱ्यांना त्याचा काय फायदा होणार, पाहूया सविस्तर. 2. आर्थिक मागण्या, वेतन आणि फिटमेंट. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किमान वेतन. सध्याचे 18,000 रुपये वाढवून ते 65,000 रुपये करावे अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. फिटमेंट फॅक्टर 7व्या वेतन आयोगातील 2.57 वरून तो 3.8 करण्याची मागणी करण्यात आली. फॅमिली युनिट किमान वेतन ठरवताना आता 3 ऐवजी आई वडिलांसह 5 जणांचे कुटुंब गृहीत धरण्याचे आयोगाला पटवून दिले. वार्षिक वेतनवाढ सध्याची 3% वाढ अपुरी असून ती 5% करण्याची मागणी करण्यात आली. विशेष वेतनवाढ 5व्या वेतन आयोगाप्रमाणे अतिउत्कृष्ट कामासाठी मिळणारी विशेष वेतनवाढ पुन्हा सुरू करण्याची मागणीही यात समाविष्ट आहे. 3. भत्ते आणि त्रुटी निवारण. भत्त्यांच्या बाबतीत संघटनेने अत्यंत तांत्रिक मुद्दे मांडले. HRA घरभाडे 10, 20 आणि 30% दराने सुरुवातीपासूनच HRA मिळावा आणि तो DAशी लिंक नसावा, कारण यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. DA महागाई भत्ता वाढत्या महागाईनुसार दरवेळी किमान 4% DA निश्चित असावा. प्रवास भत्ता TA 6व्या आयोगाप्रमाणेच यात 2.5 पटीने वाढ सुचवण्यात आली आहे. पेसा क्षेत्र अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्यात वाढ करण्याची मागणी केली आहे. 4. शिक्षक आणि पदोन्नती. शिक्षकांच्या बाबतीत होणारा भेदभाव दूर करण्यासाठी सर्व शिक्षकांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे 10, 20, 30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी. 10 वर्षांच्या पदोन्नतीनंतर लेव्हल 6 मधून 7 मध्ये जाताना होणारी वेतन त्रुटी दूर करून पुढच्या टप्प्यावर वेतन निश्चिती करावी. कालबद्ध पदोन्नतीमधील अल्प वेतनवाढीचा प्रश्नही पुराव्यानिशी मांडला, ज्यावर आयोगाने सकारात्मकता दर्शवली आहे. 5. पेन्शन आणि ग्रॅच्युटी रिफॉर्म्स. पेन्शनच्या बाबतीत संघटनेने चौफेर फटकेबाजी केली. OPS देशातील 85 लाख NPS धारकांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची शिफारस आयोगाने करावी, ही प्रमुख मागणी. कौटुंबिक पेन्शन कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणारी पेन्शन 10 वर्षांनंतर कमी न करता ती शेवटपर्यंत 50% ठेवावी. वाढीव पेन्शन 80 वर्षाऐवजी 75व्या वर्षापासूनच 20% वाढीव पेन्शन सुरू करावी. UPS मधील त्रुटी युनिफाईड पेन्शन स्कीममधील भेदभाव, VRS मधील फसवणूक आणि 10% अंशदान परत मिळवण्याबाबत सादरीकरण केले. ग्रॅच्युटी निवृत्ती ग्रॅच्युटीची मर्यादा 50 लाख करावी आणि गणना सूत्र 1/4 ऐवजी 1/3 करावे.